गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच ब्रह्ममुहूर्तावर उठलेले आहेत आणि श्रवणाला बसलेले आहेत, म्हणूनच सर्वांचं मनापासून स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, आजच्या या कलियुगातला मनुष्य आहे, जास्त करून स्त्रिया, या स्त्रिया आहेत ना, एवढ्या उपवास करतात ना, त्यांना उपवास सहनसुद्धा होत नाही। आणि आता वटपौर्णिमा आलेली आहे आणि या वटपौर्णिमेचा उपवास तर अशी स्त्री नसेल, त्या स्त्रीला नसेल, पण स्त्री कधी असा विचार करते का की माझ्या या पतीसाठी मी उपवास करते, माझ्या या पतीनं मला आजवर किती त्रास दिलेला आहे, मी किती याच्यामुळं त्रास भोगलेला आहे, तरीही सुद्धा वर्षानुवर्ष प्रत्येक स्त्री आहे ना या पुरुषासाठी काही ना काही करत असते। म्हणजे शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे पती हा देव आहे, नक्कीच देव आहे, पती परमेश्वर। भरपूर अभंगामध्ये सुद्धा वर्णन आलेलं आहे, पती हा परमेश्वर आहे आणि पत्नीनं पतीच्या रोज दर्शन घेतलं पाहिजे, रोज पाया पडलं पाहिजे, हे सुद्धा नक्कीच खरं आहे। पण पतीने सुद्धा देव असल्यासारखं वागावं ना। जर तुम्हाला समोरचा मनुष्य देव म्हणतो आणि तुमच्यामध्ये राक्षसी गुण असतील तर मग त्याचा फायदा आहे का? बघा, कित्येक वर्ष ही स्त्री आजच्या काळामध्ये सुद्धा हे उपवास करत आहे, म्हणजे उपवासामुळे तुम्हाला देव मिळेल का बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना प्रत्येक स्त्रीनं करायला हवा। आपल्याला अंधश्रद्धेमध्ये पडायचं नाही। समर्थांनी सांगितलंच आहे ना, जीवनामध्ये अशी गोष्ट निर्माण करा ना, त्या गोष्टीमुळं तुमचं महत्त्व वाढलं पाहिजे, लोकांनी तुमचं नाव आहे ना प्रेमानं आदरानं घ्यायला पाहिजे। पण मनुष्याचं चुकतं कुठं बरं? मनुष्य घरच्यांना दुःखी ठेवतो, बाहेरच्यांना सुखी ठेवतो, मग तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल का बरं? जरी मनुष्यानं एक गोष्ट लक्षात ठेवावी, आपली पती पत्नी मुलं आई वडील जर तुमच्यामुळे दुःखी राहत असतील तर तुम्ही कितीही पुण्यकर्म जरी केले ना तरी त्याचा काही फायदा नाही, कितीही अन्नदान केलं तरीही त्याचा काही फायदा नाही। कारण घरातलेच देवदेवता आपण दुःखी करतो आणि बाहेरच्यांना सुख निर्माण करतो, मग त्याचा काही फायदा आहे का? प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक पुरुषानं आजपर्यंत तुम्ही कित्येक वर्ष झाले उपवास करत आहात, वेगवेगळ्या पद्धतीचे उपवास असतात। कधी कोणी सोमवार करतो, कधी कोणी मंगळवार करतो, कधी कोणी गुरुवार करतो, कधी कोणी शनिवार करतो, रविवार करतो, प्रत्येक उपवास तुमचे चाललेले असतात। पण त्या उपवासांमुळं आपल्या जीवनात काही बदल झाला का बरं? आपल्या देहामध्ये काही बदल झाला का बरं? आपल्या मनामध्ये काही बदल झाला का बरं? आपली कर्म सुधारली का बरं? जी कर्म सुधारायला पाहिजेत ना ती आपण त्याला महत्त्व देत नाही, पण ज्या गोष्टी आपल्या जीवनात काही कामाच्या सुद्धा नाही त्या गोष्टींकडे आपण लक्ष देतो। समर्थांनी सांगितलंच आहे ना, खरी भक्ती कोणती आहे बरं? संसारातील माया देवाला अर्पण करावी, हीच थोर भक्ती आहे। ही माया आहे ना, ही माया आपल्या आडवी येत असते आणि बघा, हीच खरी भक्ती देवाला आवडते ना। अनंतानं संसारामध्ये जसं ठेवला असेल ना तसंच राहावं आणि चित्तामध्ये समाधान असू द्यावं। जर संसारामध्ये एखाद्या गोष्टीची हानी झाली आणि त्याचा उद्वेग जर वाटला ना, त्यामुळे वेगवेगळे दुःख प्राप्त होतील आणि जसे संचित असेल तसे भोगसुद्धा भोगले पाहिजे।
पण आपण मात्र जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं ना, तेव्हा आपण भगवंताला दोष देतो. मी एवढा मोठा तुझा भक्त असून सुद्धा माझ्या वाट्याला दुःख का बरं देवा? पण समर्थांनी सांगितलंच आहे ना, जेव्हा जेव्हा तुझ्या जीवनामध्ये दुःख येतील ना, तेव्हा समजून जा हे तुझं भोगणं होतं आणि ते भोगणं तुला कधीच सोडणार नाही. कारण जे 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 आपण कर्म केलेले असतात ना, त्यांचा हा भोग असतो आणि हा भोग माणसाला कधी चुकलेला आहे का? कधीच नाही ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये अशा भरपूर अडचणी येतील, भरपूर दुःखसुद्धा येतील, पण प्रत्येक दुःखाला काही ना काही पर्याय असतो. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, कोणत्याही माणसाला ओळखणं सोपं नाही. कोणतीही गोष्ट समोरच्याच्या मनामध्ये काय आहे ते सुद्धा आपल्याला कळत नाही. मग अशा वेळेला मनुष्यानं वागावं कसं हे सुद्धा मनुष्याला कळत नाही. कधीकधी मनुष्याच्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात ना, मनुष्य पूर्णतः आंधळा होऊन जातो. त्याला समोर काही दिसतसुद्धा नाही. पण प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आहे ना, आपण उघडू शकतो. फक्त आपल्याकडे माणुसकी असायला पाहिजे. पण आपल्याकडे माणुसकी असते का बरं? कधीच नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही माणुसकी ठेवली ना, तर सर्व काही व्यवस्थित होईल. सर्व गोष्टींची उत्तरंसुद्धा तुम्हाला मिळाली जातील. पण आपण मात्र ती ठेवतो का बरं? कधीच ठेवत नाही. आपल्या जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या उपवासांना महत्त्व देतो, पण मात्र कर्मांना आपण कधी महत्त्व देतो का? कधीच देत नाही. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, आयुष्य खूप सोपंसुद्धा आहे आणि खूप कठीणसुद्धा आहे. ज्या पद्धतीनं आपण आजमावू ना, त्या पद्धतीनं हे आयुष्य निर्माण होत असतं. म्हणून आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये प्रसंग काय कमी येतात का बरं? प्रसंग दुःख कमी आहेत का? पण ते दुःख पेलण्याचे सामर्थ्य आहे ना, प्रत्येकाला भगवंतच देत असतो ना. मग आपण जर भगवंताचं नामस्मरणच केलं नाही, तर आपल्याला दुःख हे पेलण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होईल का बरं? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, कधीकधी हे घराचं वास्तुशास्त्र आहे ना, कधीकधी आपण वेगवेगळ्या ब्राह्मणांकडे जातो की माझ्या घरामध्ये काहीतरी जादूटोणा आहे, माझ्या घरामध्ये काहीतरी अशी शक्ती आहे की मला त्रास देत असते. पण ही शक्ती आपल्या मनामध्ये असते हे आपण मात्र विसरून जातो. आपलं मन भरकटलेलं असतं हे आपण मात्र विसरून जातो. समर्थांनी सांगितलंच आहे ना, ज्यांना ज्यांना अशी भीती वाटत असेल, ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये असं संशय येत असेल की माझ्या घरामध्ये काहीतरी आहे, माझं मन विचलित होतंय, त्यांनी श्रवणाला येऊन बसावं. बघा, हा चमत्कार आहे ना, समर्थांनी सांगून ठेवलेला आहे. जे जे मन तुमचं घाबरेल ना, त्या मनाला माझा श्रीराम पाहून घेईल. म्हणजे जिथे आपण सर्वजण एकत्र राहतो, एकमेकांना आधार देतो, सुख दुःख वाटून घेतो, ती वास्तू फक्त आनंदी नसावी, तर ती वास्तू आहे ना, ती समाधानी असली पाहिजे. म्हणजे आनंद हा भौतिक पातळीवर असतो आणि समाधान आत्मिक पातळीवर असतो. म्हणून आत्म्याची शांतता होणं गरजेचं आहे. आपण मात्र या तोंडाची शांतता करतो, जे आपल्याला आवडतं ते आपण खातो, पण आत्मा मात्र आपला उपवाशी राहतो. आणि हा आत्मा आहे ना, आत्माला उपवाशी राहिला तर आपण उपवास करायला ते चांगलं आहे का बरं? आत्म्याचा उपवास न खाणं त्यावर उपयोग नाही. आत्मा जर शांत करायचा असेल ना, तर तुमची कर्मश्रेष्ठ व्हायला हवी. तुमच्या जीवनामध्ये सहनशीलता असायला हवी. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कर्मावर लक्ष द्यायला हवं. पण आपण आत्म्याला शांत करायला उपवासाची जोड घेतो आणि उपवासामुळं भगवंत कधी शांत होतो का बरं? भगवंत कधी कृपादृष्टी करतो का बरं? कधीच नाही. भगवंताचं मागणं असतं की तुम्ही मला निर्मळ मनाने स्मरा, तुमची कर्मश्रेष्ठ करा, मला बोलवण्याची गरज लागणार नाही, मी स्वतः तुमच्याजवळ येईल.
भगवंताला कधी बोलवायची गरज लागते का बरं, की भगवंता माझ्यासाठी तू धावून ये? भगवंतांनी सांगितलेलं आहे ना की तू कर्म चांगली कर, मला आवडतील तशी कर. तुला मला बोलवण्याची गरज कधीच लागणार नाही. कारण ज्यांच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण असतं, त्यांच्या प्रत्येक क्रियेमध्ये भगवंताला स्मरून काम केलं जातं, त्यांच्या जीवनामध्ये कर्माला महत्त्व दिलं जातं, त्याला भगवंत कधीच विसरून जात नाही. भगवंत आपोआप त्याच्या मदतीला येत असतो. प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा मनुष्य उपवास करतो ना, एखादा प्राणी उपवास करतो, एखादा जीव उपवास करतो, तेव्हा त्याचं हे शरीर एवढं भयभीत झालेलं असतं ना, त्याला असं वाटत असतं काही ना काहीतरी लवकर खावं. तेव्हा हे शरीर आहे ना, ते हिंसाचारी बनत असतं. आणि तुम्ही पाहिलं असेल की मोठमोठ्या प्रकारे हे विध्वंस होतात, मोठमोठ्या प्रकारे अवघड घडले जातात. हे का घडतात बरं? कुणाच्या जीवनामध्ये धन नसतं, कुणाला खायला काही नसतं. म्हणजे ज्याला या पोटाला काही नसतं ना, तोच अशा गोष्टी करत असतो. मग जर या अशा गोष्टी आपल्याकडे खायला असून सुद्धा जर आपण या देवाच्या नावाखाली करत असू, तर ते चांगलं आहे का बरं? अजिबात नाही ना. पोटाला पुरेल तेवढं आपण अन्न खावं, पण कर्म मात्र चांगली करावी. एक वेळ अन्न थोडं कमी खाल्लं तरी चालेल, पण कर्म आपली श्रेष्ठ झाली पाहिजेत, तरच खरं भगवंताचं नामस्मरण घडेल. नाहीतर एक हप्त्याला 4 वेळा उपवास करायचे आणि कर्म मात्र अवगुणाची करायची, मग त्याच्यामध्ये काही फायदा आहे का? साधकाणं आहे ना, या साधकाणं काही गोष्टी टाळायला हव्या. म्हणजे रिकामा वेळ मिळाला ना, तो क्षुल्लक गोष्टीबद्दल विचार करण्यास, क्षुल्लक वासना तृप्त करण्यास किंवा मनोराज्य करण्यात घालवू नये. म्हणजे साधनात कधीही आळस नसावा. नाहीतर आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो बरं? जेव्हा उपासनेला आपण बसतो ना, उपासनेला बसल्यानंतर बघा एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या, जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उपासनेला बसतो, संध्याकाळी उपासनेला बसतो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये आहे ना आळस निर्माण होतो. आणि हा आळस एवढा भयंकर असतो ना, हा आळस जेव्हा जन्माला येतो तेव्हा भगवंताचं नामस्मरण तर करून देत नाही. कारण ही आळस आहे ना, हा आळस म्हणजे मनुष्याच्या जीवनातील कुलक्ष्मी आहे, अलक्ष्मी आहे. ती लक्ष्मीला कधी आणून देते का बरं? म्हणून अगोदर हा आळस आपल्या जीवनातून काढून टाका. आणि हा आळस आहे ना चांगल्या ठिकाणी येत असतो. म्हणूनच जेवढा तुमच्या जीवनामध्ये कंट्रोल होईल ना, तेवढा या आळसाला आपण बाहेर फेकायला पाहिजे. आणि हा आळस बाहेर कधी जाईल बरं? जेव्हा भगवंताचं नामस्मरण तुमच्या हृदयामध्ये वाढत जाईल, तेव्हा हा आळस नाहीसा होऊन जाईल. बघा कधी कधी मनुष्याला उपासनेमध्ये झोप येते. म्हणजे जिथे मनुष्याचं चांगलं काम चालू असतं ना, तिथे हे राक्षसरूपी वासना ही निर्माणच होत असते ना. म्हणून जेव्हा साधन आपण जेव्हा काही करत असू ना, तेव्हा आळस कधी आणून देऊ नका. म्हणजे व्यवस्थित झोपलो ना आपण, व्यवस्थित आपली झोप झाली तरच ती साधना व्यवस्थित घडेल ना. आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित पाणी असेल, अन्न असेल, तेव्हाच आपण व्यवस्थित भगवंताचं नामस्मरण करू शकतो. पुढे पाहूया, स्वतःच्या योग्यतेबद्दल भलतीच कल्पना नसावी. म्हणजे कधी कधी आपण स्वतःला कमी लेखायला सुरुवात करतो. आणि जेव्हा आपण कमी स्वतःला लेखायला सुरुवात करतो ना, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये संशय निर्माण होतो की मी वाईट आहे, माझ्या जीवनामध्ये काहीच होऊ शकत नाही. असं करणं देखील चुकीचं आहे ना. म्हणून अनुभवांच्या मागे लागू नये, त्यांच्याविषयी अधीर होऊ नका. आतून तयारी झाली ना की अनुभव मागे लागतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये काही झालेलं आहे ना, ते सर्व काही विसरून जा. नामाचा उपयोग व्यवहारासाठी करू नका. नाम स्वार्थासाठी नसावं, जिज्ञासानं नसावं, दर्शनासाठी सुद्धा नसावं. हे नाम आहे ना, ते आत्मिक समाधान आहे.
या नामानं मनाचं समाधान झालं पाहिजे, तरच ते भगवंतापर्यंत पोचतं ना. जर नामच आपण या वैखरीतून घेतलं, इकडून गेलं आणि तिकडून आलं असं होईल, तर त्या नामाचा काही फायदा आहे का? एका रचनेमध्ये सुद्धा सुंदर वर्णन आलेलं आहे ना. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. बघा किती सुंदर रचना आहे. म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे ना, ते कशा पद्धतीनं जरी घेतलं ना तरी त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. पण जर आपण आळस न घेता घेतलं तर त्याचा आपल्या जीवनामध्ये किती फायदा होईल ना, ते आपल्याला मृत्यूनंतरसुद्धा उपयोगात येणार आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, साधकानं आपण ओढ व्यवहाराची मर्यादा सोडू नये. म्हणजे एखादा व्यवहार असेल तर तो आपल्या नामाबद्दल नसावा. म्हणजे लक्ष्मी आहे, धन आहे आणि आपला नाम आहे. या नामामध्ये आणि धनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असाव्यात. म्हणजे गुरुने दिलेल्या नामाबद्दल आपली अक्कल चालवू नये. आपल्या प्रगतीबद्दल गैरसमज कधी करून घ्यावा. कारण आपल्या अंतरंगात काय भरलेलं आहे ना, आपल्यालाच माहीत असतं. आपण कशा पद्धतीनं कर्म करत असतो, आपण कसे आहोत, आपलं मन आपल्याला सांगत असतं. म्हणून माझ्या हातून हे होणार नाही, मला करता येणार नाही असं कधी म्हणू नये. साधन करत असताना लोक आपल्याला काय बोलतात ना, याला वाजवीपेक्षा अधिक महत्त्व देऊ नये. दुसऱ्या साधकाविषयी आपलं मत देऊ नये, त्याला वाईट तर म्हणूच नये. म्हणूनच स्वतःबद्दल फार बोलू नये, अहंकाराच्या आहारी जाऊ नये. तरच साधकाच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होत असते. पण मनुष्य मात्र अंतरंगाच्या गोष्टीला कमी महत्त्व देतो आणि बाह्यरंगाच्या गोष्टीला महत्त्व देतो. मग जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय राहील का? म्हणजे आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं ना, त्यावेळी माणसाने शांत राहावं. समर्थांनी आपल्याला ही उपासना ब्रह्ममुहूर्तावरच का सांगितलेली आहे? कारण जोपर्यंत तुमचं मन शांत होत नाही, तोपर्यंत भगवंत रूपी हे निर्मळ मन आहे ना, ते कधीच स्थिर होणार नाही. आणि जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उपासना करता तेव्हा हे मन ध्यानस्थ होतं. आणि ब्रह्ममुहूर्तच का बरं? एवढ्या दिवसाभरातल्या वेळा आहेत त्या सोडून ब्रह्ममुहूर्तच का बरं? कारण ब्रह्ममुहूर्तावर उठणाऱ्या मनुष्य असतो ना, तो देवाच्या अधिक जवळ गेलेला असतो. म्हणून आता तुम्ही म्हणाल की पेपरवाला तर पहाटे 3 वाजता उठतो. पण पेपरवाला जरी 3 वाजता उठत असेल तरी त्याच्या मनामध्ये भगवंताचा ध्यास आहे का? त्याचं मन आहे ना भगवंताशी जुळलेलं आहे का? तुमच्या मनामध्ये जसा भाव असेल ना, त्या पद्धतीनं वातावरण निर्माण होत असतं. आता तो पेपरवाला जरी पहाटे उठत असला ना, त्याने नामस्मरण जरी घेतलं नाही तरी निसर्गाचा फायदा त्याच्या जीवनावर होत असतो. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठणं आहे ना, ते खूप महत्त्वाचं आहे. आता तो पेपरवाला इकडे आहे आणि दुसरीकडे भगवंताचा भक्त आहे. अभक्त असतो तो भगवंतासाठी उठत असतो आणि पेपरवाला आहे तो धनासाठीच उठतो ना. म्हणून पेपरवाल्याशी आपलं नातं जोडू नका. पेपरवाला हा धनासाठी उठतो आणि आपण मात्र भगवंताच्या नामस्मरणासाठी उठतो. म्हणून ही जी शंका तुमच्या मनात असेल ना, ती आताच काढून टाका. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, समतोल मनासारखं कोणतं व्रत आहे का या जीवनामध्ये? तुम्ही एवढे व्रत वैकल्य करता, एवढे उपवास करता, पण तुमचं मनच समतोल नसेल तर त्या व्रताचा काही उपयोग आहे का? आता बघा, ह्या वट पौर्णिमेचा दिवस आलेला आहे, हा सण आलेला आहे. प्रत्येक स्त्रियांसाठी हा मोठा सण मानला जातो. आपल्या भारतामध्ये आहे ना, बघा, लग्न झालेली स्त्री असते ती प्रत्येकजण हे व्रत पाळत असते. पण आत्ताचा या कलियुगाचा जर विचार केला ना, हे वाढणारे बलात्कार, ह्या वाढणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी हे पाहता आहे ना, खरंच प्रत्येक स्त्रीचा या पुरुषावर विश्वास बसेल का बरं?
कधी कधी आपण सुद्धा या प्रत्येक पुरुषानं विचार करायला हवा. जी आपण स्त्रीला वागणूक देतो ती योग्य आहे का बरं? कधी कधी आपण एक बाजूला तिचा सन्मान करतो आणि एक बाजूला तिला खाली ठेवतो. म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण वागलो ना तर आपल्या जीवनाची हानी होईल ना. या पूर्ण सृष्टीची ती देवी आहे आणि या मातेला आपण दाबून ठेवली तर येणाऱ्या काळामध्ये हा मनुष्य जन्माला तरी येईल का बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना प्रत्येक पुरुषानं करायला हवा. आणि जर जोपर्यंत आपण विचार करत नाही ना, दुसऱ्याची बहीण आहे, दुसऱ्याची आई आहे, ती आपलीच आई आहे ना, आपलीच बहीण आहे ना. म्हणून जोपर्यंत ज्या गोष्टी मनुष्यानं शिकायला हव्या त्या गोष्टीचं ज्ञान मनुष्याला होत नाही ना. ज्या गोष्टी आपण फक्त धनप्राप्तीसाठी करतो, धनप्राप्तीसाठी आपण शिकतो, पण त्या शिकण्याचा काही उपयोग आहे का? म्हणून मनुष्यानं सुसंस्कृत असावं. मनुष्यानं विचार करण्यासाठी अनेक प्रश्न असतात, पण तो मनुष्य विचार आहे ना कधी भगवंताप्रती करत नाही. तो जो काही विचार करतो ना तो धनप्राप्तीसाठी करत असतो. मग या जीवनामध्ये भक्ती कधी घडेल का बरं? कधीच घडणार नाही. मग एखाद्या दिवशी अचानक आपल्या जीवनामध्ये दुःख येतं. मग आपण परत भगवंताला दोष देत राहतो. मी एवढे उपवास करते तरी सुद्धा माझा पती सुधारत नाही. मी एवढे व्रत वैकल्य करते तरी सुद्धा माझा पती तसाच होतो. पण जर तू समर्थांचे विचार तुझ्या जीवनामध्ये निर्माण केले असतील तर तुला हे बोलण्याची सुद्धा हिंमत झाली नसती, तुला प्रश्नच निर्माण झाले नसते. मग अजूनही वेळ गेलेली आहे का बरं? अजूनही ब्रह्ममुहूर्तावर उठू शकते, अजूनही ब्रह्ममुहूर्तावर उठू शकतोस. म्हणून जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये 2 वेळची उपासना होणार नाही तोपर्यंत भगवंताला तुम्ही उलट प्रश्न विचारू नका. उपासना तुम्ही करून तर बघा. मग तुमच्या जीवनाचे जेव्हा सर्व प्रश्न सुटतील ना तेव्हा तुम्हाला खरा साक्षात्कार होणार आहे, तेव्हा तुम्हाला प्रचिती येणार आहे. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, तुमच्या जीवनाचं सार आहे ना, हे सारा अगोदर तुम्ही जाणून घ्यायला हवं. जोपर्यंत या जीवनाचं सार तुम्ही जाणून घेत नाही तोपर्यंत तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत का? बघा, एका रचनेमध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणजे काय बरं? म्हणजे या जीवनाचं सार आहे ना ते मनुष्याने अगोदर जाणून घ्यायला हवं. भगवंत प्राप्तीसाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्या जीवनामध्ये समाधान कधी निर्माण होईल? जेव्हा हे मन स्थिर होईल ना, नक्की भगवंत आपल्या जीवनामध्ये समाधान निर्माण कधी करेल बरं? आपण कोणते कर्म केल्यानंतर आपलं जीवन समाधानी होईल? म्हणजे हे कर्मच आहेत ना, जसे तुमचे कर्म असतील तसे ईश्वरसुद्धा तुम्हाला फळ देईल ना. जर तुम्ही नुसते उपवास चालू केले आणि इतर कर्म वाईट केली तर तुम्हाला ईश्वर फळ देईल का बरं? नक्कीच फळ देईल, पण ते फळसुद्धा दुःखाचं असेल. म्हणून एक क्षणिक सुख आहे ना त्याच्या तुम्ही मागे लागू नका. कारण या क्षणिक सुखाच्या तुम्ही मागे लागलात तर तुमची कधी नीतिभ्रष्ट होऊन जाईल ना तुम्हाला कळणारसुद्धा नाही. कारण का बरं? क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले, दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणजे काय? हा मनुष्य आहे ना, जेव्हा त्याला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तेव्हा त्याची नीतिभ्रष्ट होत असते, त्याचा भगवंतावरचा विश्वास उडून जातो आणि मग तो दुःखीच होऊन जातो ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, जोपर्यंत तुमचे कर्मश्रेष्ठ होत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रश्नांची प्रचिती येणार नाही, कोणत्याही प्रश्नांचं उत्तर मिळणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो, गती एक आहे जाण. मृत्यूलाना चुकवी कोणी,
थोर आसवा अथवा साण, सोड सोड माया सारी, आहे जग हे नश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही मृत्यूला सुद्धा चुकवू शकत नाही. कारण जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुमच्या पूर्वजांनी तुमच्या आईवडिलांनी केलेलं पुण्य आहेत ना, तोपर्यंत तुम्हाला वाटेल की मी चुकीचा वागतोय तरीसुद्धा मला कोणीच काही करू शकत नाही. कारण हे तुमच्या जीवनामध्ये दुःख येत का नाही बरं? कारण तुमच्या आईवडिलांची पुण्याई होती आणि एक दिवस ही पुण्याई संपणार आहे, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये एवढं दुःख निर्माण होईल ना, तुम्हाला कल्पनासुद्धा नसेल. त्या दुःखातून बाहेर निघणं खूप कठीण जाईल. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. वाईट कर्म करू नका. प्रत्येक स्त्रीला सांगणं आहे की तुमचा पती परमेश्वर आहे ना, जास्त उपवास करू नका. तुम्हाला खरंच तुमचा पती परमेश्वर वाटत असेल ना, तर रोज सकाळ संध्याकाळ त्याचं दर्शन घेत जा, त्यांच्या पाया पडा आणि आपली कर्म आहेत ना आपल्या संसारासाठी योग्य करा. आपला पती जर चुकत असेल ना, तर योग्य मार्गावर आणण्यासाठी समर्थ भक्ती मार्गामध्ये त्याला आणा. त्यांच्या जीवनामध्ये तुमच्या संसारामध्ये कधीच दुःखी होणार नाही. तुमचा संसार आनंदीच होईल. पण आपले कर्म जर आपण वाईट मार्गाने केले, आपल्या कर्मामध्ये आपण जर चुकलो ना, तर चुकले या वर्मा फेरा पडेच ना. बघा, जर तुम्ही चुकलात ना, तर तुमच्या चुकीला कधीच माफी नाही. त्या चुकीला कधी माफी का नाही बरं? तुमचा वर्म जर चुकला ना, तर तुम्हाला 84चा फेरा मारावाच लागणार आहे. म्हणून हा 84चा फेरा चुकवण्यासाठी समर्थ मार्गामध्ये यावं लागेल. प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक पुरुषानं, प्रत्येक आपल्या मुलाबाळानं, प्रत्येक आईवडिलांनं, प्रत्येक वृद्ध माणसानं जर प्रत्येकानं समर्थ विचार निर्माण केले ना, आपल्या मनामध्ये निर्माण केले, आपल्या जीवनामध्ये आणले, तर तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण होईल. म्हणून प्रत्येक स्त्रीला सांगणं आहे, प्रत्येक पुरुषाला सांगणं आहे, जेम तेम आपण भगवंताची भक्ती करत असू. बघा, एखादी चतुर्थी झाली, एखादी एकादशी झाली, म्हणजे जेमतेम उपवास असावे. नुसतेच दर हप्त्याला 4 उपवास असतील तर आपलं शरीर चांगलं राहणार नाही. आपलं शरीर कमकुवत बनेल, आपल्या शरीरामध्ये आजार निर्माण होतील. म्हणूनच जास्त बघा, आपलं पोट आहे ना, पाण्यानं थोडं अन्नानं भरलेलं असावं, तेव्हा मनसुद्धा समाधानी राहील ना. आणि जेव्हा हे शरीरच चांगलं नसेल तर मनाचं शुद्धीकरण जरी होईल का बरं? म्हणून मनाचं शुद्धीकरण करण्यासाठी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठावं लागेल, भगवंताचं ध्यान करावं लागेल. तेव्हाच आपल्या जीवनामध्ये खरी भक्ती घडेल, तेव्हाच आपल्या जीवनामध्ये खरा संसार घडेल. आणि हा संसार आहे ना, हे संसार आहे, या पती पत्नीनं दोघांनीही श्रवणाला बसावं, दोघांनीही उपासनेला बसावं. बघा, तुमच्या घरामध्ये आनंदी आनंद निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.